नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लोर करणार आहोत मुंबईमधल्या बोरिवली इथे असलेलं संजय गांधी नॅशनल पार्क। आता ह्या नॅशनल पार्कला बरेचसे टुरिस्ट व्हिजिट करतात आणि वीकेंडमध्ये तर हा नॅशनल पार्क फुल ऑन भरलेला असतो। आता संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये आपल्याला बऱ्याचशा अशा टुरिस्ट अट्रॅक्शन्स पाहायला भेटतात, जसे की 2 ते 2.5 हजार वर्ष जुनी असलेली कान्हेरी लेणी, बोटिंग तलाव आहे, परत तुम्हाला पाहायला भेटेल टायगर लायन सफारी आहे, स्पॉटेड डिअर देखील आपल्याला पाहायला भेटतात आणि त्यासोबत लहान मुलांकरिता मस्त असा मोठा प्लेग्राऊंड आहे। तर ह्या नॅशनल पार्कमध्ये मी बऱ्याचदा व्हिजिट केलेला आहे, पण व्हिडिओ आज फर्स्ट टाइम बनवत आहे। आता संजय गांधी नॅशनल पार्क इथे जर तुम्ही व्हिजिट करणार आहात तर तुम्हाला ऑप्शन्स काय अवेलेबल आहे, तुम्ही कसे येऊ शकता। तर पहिले तुम्ही येऊ शकता, जर तुम्ही ट्रेनने येत असाल तर ऑब्व्हियसली तुम्ही ट्रेनने बोरिवली स्टेशनला उतराल, तिथून ऑटो करून तुम्ही गेटवर येऊ शकता। आणि जर तुम्ही वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या जवळ अगदी राहत असाल तर तुम्ही बस किंवा मेट्रोने देखील येऊ शकता। तर चला मंडळी, आता आपण डायरेक्ट भेटूया आपल्या नॅशनल पार्कमध्ये। संजय गांधी नॅशनल पार्कच्या गेटमधून एंट्री केल्यानंतर राईट साईडला आपल्याला पाहायला भेटतं सायकलिंग स्टँड आणि लेफ्ट साईडला आपल्याला पाहायला भेटतं बस स्टॉप। तर सायकल आपण रेंटवरती हायर करू शकतो आणि बसने आपण कान्हेरी केव्सपर्यंत जाऊ शकतो। थोडंसं पुढे आल्यावरती आपल्याला पाहायला भेटतं 2 रस्ते, एक सरळ आणि एक लेफ्ट साईडला जाणारा। दोन्हीही रस्ते आपल्याला कान्हेरी केव्सपर्यंत नेऊन सोडतात। ह्या नॅशनल पार्कमध्ये प्रायव्हेट व्हेकल्स अलाउड नसल्यामुळे आयदर तुम्ही सायकल, बस किंवा तिथे असलेल्या प्रायव्हेट कारने कान्हेरी लेणीपर्यंत जाऊ शकता। आपण आता निघालो आहोत कान्हेरी लेणीकडे। कान्हेरी या शब्दाचा उगम कृष्णगिरी अर्थ काळा डोंगर पाषाण या पाली नावापासून झाला आहे। ही लेणी काळाकुट्ट दगड तासून बनवलेली आहेत। लेणी संजय गांधी नॅशनल पार्कच्या मुख्य प्रवेशद्वारापासून 6 किलोमीटर अंतरावर आहे व बोरिवली रेल्वे स्टेशनपासून 7 किलोमीटर अंतरावर आहेत। पर्यटकांसाठी ह्या लेणी सकाळी 9 पासून उघड्या असतात। या लेण्यातून भारताच्या बुद्ध काळातील कला व संस्कृतीचे दर्शन घडते। मंडळी, आपण आता संजय गांधी नॅशनल पार्क इथे आलो। गेटवरनं एंट्री केल्याच्या नंतर पहिलं आपण आलो कान्हेरी गुंफेकडे। तर कान्हेरी गुंफेकडे आपण आता एक्सप्लोर करत करत वरच्या साईडला आल्याच्या नंतर इकडे काही लेण्या आहेत, जे तुम्ही आता थोड्या वेळा आधी व्हिडिओमध्ये पाहिला। इथे जस्ट आम्ही 5 मिनिटासाठी बसायला गेलो आणि तिथे जिथे आम्ही बसायला गेलो तिथेच आपल्याला रस्सल वायपर पाहायला भेटला। छोटासा पिल्लू आहे, पण अशा गुंफेच्या ठिकाणी किंवा अशा कुठल्याही ठिकाणी तुम्ही बसत असाल तर खाली दगडाच्या म्हणजे जिथे तुम्ही बसत असाल ना तिकडे व्यवस्थित काळजीपूर्वक बघूनच बसत जावा। आणि आजच्या ह्या एक्सप्लोरेशनमध्ये माझ्यासोबत माझी बायको आणि आपल्यासोबत सातारा ट्रिपवरती होता अनिकेत। तो अनिकेत देखील आपल्यासोबत आज कान्हेरी गुंफा आणि नॅशनल पार्क एक्सप्लोर करण्याकरिता आलेला आहे।
कान्हेरी लेणी पाहिल्यानंतर आपण आता आलो आहोत कॅट ओरिएंटेशन सेंटर या म्युझियममध्ये। या म्युझियममध्ये आपल्याला पाहायला भेटतं कॅट्सच्या आर्टिफिशियली तयार केलेले स्टॅच्यूज आणि त्यांच्याबद्दल माहिती। तर ह्या म्युझियममध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची तिकीट किंवा एंट्री फीस काढावी लागत नाही। ही फ्री ऑफ कॉस्ट असल्यामुळे ही मस्ट विजिट प्लेस असेल नॅशनल पार्कमध्ये। इथे तुम्ही नक्की विजिट करा। ह्या म्युझियमच्या व्यतिरिक्त टॅक्सीडर्मी म्युझियम देखील अवेलेबल आहे। त्या म्युझियममध्ये आपल्याला पाहायला भेटतं टायगर, लायन इतर प्राण्यांचे स्किन प्रिझर्व केलेले आहेत आणि त्या म्युझियममध्ये फोटो आणि व्हिडिओग्राफी सक्त मनाई आहे। तर मंडळी, आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा।